तुम्ही पण विचार करताय ना की हे NCMC कार्ड ऑनलाईन काढता येतं का? कारण रांगेत उभं राहायचं, फॉर्म भरायचा, पैसे द्यायचे, हे सगळं करून सवलत मिळवायची. खरंच एवढं अवघड करायची गरज होती का? आधी मी तुम्हाला सरळ उत्तर देते की सध्या तरी NCMC कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी अजिबात सुविधा उपलब्ध नाहीये. हो, अजून तरी ही सुविधा नाहीये. कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ST डेपो किंवा बस स्थानकावरच जावं लागणार आहे. आणि इथून सुरू होतोय तो त्रास की ज्येष्ठ नागरिक, महिला, जे गावाकडचे लोक आहेत त्यांना सवलतीसाठी आधी तुम्हाला रांगेत उभं राहावं लागणार आहे. नंतर फॉर्म भरून घ्यायचा आहे, 199 रुपये द्यायचे आहेत. त्यात किमान 100 रुपये त्या ठिकाणी बॅलन्स ठेवायचा आहे. मग जाऊन तुम्हाला सवलत मिळणार. अहो, सवलत मिळवायला आधी खर्चच करायला लावतायत की हे लोक. सध्या लोक काय म्हणतायत, सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की हे ऑनलाईन करता येणार नाही का? आज बँक खाते ऑनलाईन उघडतंय, पॅन कार्ड ऑनलाईन येतंय, रेल्वेचं तिकीट जे आहे ते ऑनलाईन मिळतंय, मग ST कार्डसाठी अजून ही रांग का? पण एक आशेची बातमी आहे, ही जी वाढती गर्दी आहे, लोकांचा वाढता विरोध आहे आणि त्रास बघून लवकरच ही प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाहीये. पण परिस्थिती बघता हा निर्णय घ्यावाच लागेल असं चित्र दिसतंय. आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना डिजिटल युगात ही रांगेत उभं राहावं लागतंय. सवलती त्यांचा हक्क आहे, उपकार नाहीत. आणि ती मिळवण्यासाठी एवढी प्रोसेस खरंच आवश्यक आहे का? तुम्हाला काय वाटतं, ऑनलाईन सुविधा तात्काळ सुरू व्हायला हवी का हीच प्रक्रिया योग्य आहे? कमेंटमध्ये तुमचं काय ते मत नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना नक्की पाठवा, कारण उद्या रांगेत उभं राहायचं त्यांनाच आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.